आता नेस्को ड्रग्ज प्रकरणी एक महत्त्वाची बातमी आहे। नेस्को म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग आलाय। टिटवाळ्यातून तब्बल 5,000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात। जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 6 कोटी रुपयांच्या घरात आहे। साकीनाका पोलिसांनी पॉल नावाच्या महिलेच्या टिटवाळ्यातील घरातून तिला अटक केली आहे। तिच्या घराची झडती घेतली असता 6 कोटींचा ड्रग्ज तिच्या घरात सापडले। पोलिसांनी तिच्या घरातून 4 ते 5 मोबाईल फोन आणि 8 सिम कार्डची जप्त केलेत। अटकेतील महिला पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची। तिची 2 लग्न झाली असून तिचा पती देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं समजतंय। ती 2 महिन्यांपूर्वीच कल्याण सोडून टिटवाळ्यात राहण्यासाठी गेली होती। तर टिटवाळ्यातून जप्त केलेल्या 5,000 एक्स्टसी गोळ्यांमधल्या काही गोळ्यांवर मर्सिडीज असा उल्लेख आहे। तर नेस्को प्रकरणी आरोपी विनीत गेरेलानीच्या घरातून जप्त केलेल्या एक्स्टसी गोळ्यांवरील मर्सिडीज असाच उल्लेख होता। त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का याचा देखील अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून सध्या शोध घेतला जातोय। तर याच संदर्भात अधिकचे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठा सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, अत्यंत मोठी कारवाई आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात या गोळ्यांचं ड्रग्ज आता जप्त करण्यात आलेलं आहे। नेमकी ही महिला कोण आहे आणि आता एकूणच ही कारवाई पोलिसांनी कशी केली आहे? नक्कीच माधवी, जवळपास टिटवाळ्यामधनं 5,000 ह्या एक्स्टेसी गोळ्या ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। या अगोदर जर का पाहायचं तर याचं साकीनाका कनेक्शन आपल्याला समोर येताना दिसलेलं होतं। पोलिसांकडनं कसून तपासणी ही करण्यात येत आहे, कसून चौकशी होताना दिसत आहेत आणि एकूणच अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडनं देखील कारवाया आपल्याला ठिकठिकाणी होताना दिसत आहेत। आणि एकूण या अगोदर पाहायचं तर आपल्याला कल्याण कनेक्शन देखील समोर येताना दिसलेलं होतं। तिथं देखील मर्सिडीजचाच लोगो असलेल्या ज्या ह्या एक्स्टेसी गोळ्या आहेत त्या देखील जप्त करण्यात आलेल्या होत्या। जो मुख्य आरोपी आहे विनीत गेरेलानी, त्याच्याकडनं देखील अशाच प्रकारचे ज्या एक्स्टेसीच्या गोळ्या होत्या त्याच्यावर देखील मर्सिडीजचे लोगो आपल्याला पाहायला मिळालेले होते। आणि त्यामुळेच एकूणच यामध्ये पोलिसांकडनं जे ए पॉल नावाची महिला आहे जी टिटवाळ्यामध्ये राहत होती, अतिशय आलिशान अशा घरामध्ये रहिवाशी इमारतांमध्ये ती राहत असल्याचं कळतं आहे आणि तिथून तिला अटक करण्यात आलेली आहे। तर एकूणच या अगोदर जर का पाहायचं तर पोलिसांकडनं साकीनाकामध्ये देखील 200 या एक्स्ट्रेसीच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या होत्या। त्यावेळी जेव्हा चौकशी केली तेव्हा हे टिटवाळा कनेक्शन पोलिसांकडनं समोर येताना दिसलं। एकूणच पोलिसांकडनं तशा प्रकारची कारवाई करण्यात आली। 4 ते 5 मोबाईल असेल, 8 सिम कार्ड्स असेल, अशा या सगळ्या या महिलांकडनं जप्त करण्यात आलेल्या आहे। जर आधीची पार्श्वभूमी या महिलेची पाहायची तर डान्स बारमध्ये ही महिला आधी काम करत होती आणि त्यानंतर एकूणच गुन्हेगारी प्रवृत्तीसोबत एकूण तिची पार्श्वभूमी असल्याचं देखील कळतं आहे। आणि त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीनं हा सगळा तपास करताय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुठेतरी हे कनेक्शन जुळताना दिसतं आहे। एकूण जो मुख्य आरोपी आहे गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातला, त्याच्या इथल्या ज्या एक्स्ट्रेसी गोळ्या आहेत त्यावर देखील मर्सिडीजचे लोगो सापडले आहेत आणि यावर ज्या गोळ्या सापडलेल्या आहेत एक्स्ट्रेसीच्या तिथं देखील मर्सिडीजचे लोगो आणि डॉलर्स चे चिन्ह असलेले ह्या सगळ्या एक्स्ट्रेसीच्या गोळ्या आहेत। आणि त्यामुळे एकूणच पोलीस यामध्ये अटक कारवाई करताना दिसत आहेत। सोबतच पुढं नेमकी कशा पद्धतीनं कारवाई होते हे बघणं देखील आता महत्त्वाचं असेल। अभिषेक, एकूणच या 2 गोष्टींचा काही संबंध आहे का हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। टिटवाळ्यातून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। मर्सिडीज असं लिहिलेल्या एक्स्ट्रेसीच्या या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहे। 5,000 एक्स्ट्रेसीच्या गोळ्या जप्त करण्यात आलेली आहे। सुमारे 6 कोटीचे ड्रग्ज आहे आणि टिटवाळ्यातून एका महिलेच्या घरी धाड टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। या महिलेलाही आता अटक करण्यात आली आहे। तर नेस्को ड्रग्ज प्रकरणानंतर आता अशा प्रकारे नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत आणि अशाच अनुषंगाने टिटवाळ्यामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.